तर बापानो इथं कंपनीमध्ये गाडी भरायला आलतो बघा. श्रीनगरचा माल भरायला आम्ही फिक्स केली ती गाडी. कंपनीत आल्यानंतर ना दोघं तिघं रांड्याची इथं ही पप्स खाताना आम्ही बघितलेलं. ती काय रांड्याची ह्याच्यामध्ये असं शेव टाकून तीन खालती. म्हटलं आपण पण खाऊन बघूया कसं लागतंय. तर कुठलं काय बैलाचा कडबा खाल्ल्यावर लागाल. ह्या बिहाऱ्यांचं काय सांगता येत नाही, कधी काय खातील काय सांगता येत नाही. मग काय तिथं चहा प्यायला संध्याकाळी उशीर झालता. चहा प्यायला आलो. डॉगेज बाय आलता. डॉगेज बायला पण बिस्किट दिलं. जबरदस्ती खात नव्हता. लालाली ला 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 लालाली ला 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 राहिलेली 90 सपून टाक्या म्हटलं. हे कॅम्पा काय नवीन चालता इथं. कॅम्पा घेतलं बघा मस्तपैकी. पहिल्यांदाच कोल्ड्रिंक मधनं टाकून पेलो. तर कुठलं काय तिच्या आईची घाण धरून 1 नंबर 5 माल लागला. मग काय तिथनं उठलो आणि गाडीतनं जेवायला आलो बघा डायरेक्ट राजस्थानी हॉटेलला. आई माता हॉटेल आहे बाजूलाच. तिथं आलो गाडीतनं तूप बीप सगळं घेऊन आलो. हे बघा तूप आणलेला आहे मस्तपैकी. असं कुस्करून हाणायचं. मारवाडी थाळी कधी तर खाल्लं की नाही लय फार लागते. असं कुस्करून द्यायचा की नाही रप्पाडा सुट्टी नाही. 1 नंबर टॉपचं जेवण लागत होतं. आणि हॉटेलला जेवण्याचं कारण म्हणजे गॅस संपला होता गाडीतला. त्यामुळे गाडीत मस्ती आली. मस्तपैकी दह्याचे 2-3 ताटे भरून दही पेलं. पैसा वसूल कार्यक्रम असतो आपल्यापाशी, सुट्टी नाही. खा की खा. जेवण करून गाडीकडे चाललेलो बघा. तिथे नंदी महाराज रस्त्यात आम्हाला आडवा आलेत. जरा मया करा म्हणलीत साहेब. मग काय आम्ही साहेबांनी जरा मसाज बिसाज केली बघा. किती गोंडस बाळ खांद्यावर मुंडकं ठेवून उभारले बाबा भारी. आरा रा 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 खतरनाक. परत एकदा सकाळी उठून आणि आई घातली बघा. जेवायला आलो कारण गाडीत गॅसच नव्हता. तुम्हाला माहितीच होतं. मग परत काय इथं बिलावर गाणं मारून गेला. इथं मया होता कारण त्या रांड्याच्यासाठी मी 1 दिवस गाडी उभा केली ती. त्यामुळे त्याला म्हटलं तुझी आता सप्पई मारून घे म्हटलं. जेवणाचं बिल भागव म्हटलं. मग काय आज जेवणामध्ये डाळ असली भार लागायची टॉपची. डाळ फ्रायवरच दणका दिला 1 नंबर टॉपची. आणि ह्यो आपला आहे इथला दोस्त कान्या. या संघ भावासंघ आपण चाललेलो मोरबीच्या सिटीमध्ये. जरा आमचं काम होतं हे जर रांड्याचं पर्सनल. तिथं दुकानात आम्ही चाललेलो. दुकानात आलो म्हणजे ह्याला टेबल आणि खुर्च्या घ्यायच्या नवीन ऑफिसमध्ये. तर त्याला म्हटलं तुम्ही बघत बसा. त्यावर आम्ही खुर्चीवर बसून आराम करतो. तर कसा वाटला भाऊन ब्लॉग.